आज 3 दिवस झालेले आहे गोवंश प्रकरण होऊन आणि 3 दिवस झाल्यानंतर सुद्धा उलटून गेल्यानंतर सुद्धा अद्याप या प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत, ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत, अशा व्यक्तींना अटक न होता त्यांना ठाणे जामीन सुद्धा एका रात्रीमध्ये मंजूर झालेला आहे। तर या प्रकरणामध्ये अजित पवार गटाचे ते उपनगराध्यक्ष आहेत आणि या संदर्भामध्ये आतापर्यंत आमदार साहेबांनी एकही शब्द काढलेला नाही, म्हणजे या प्रकरणामध्ये एकही शब्दाचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं नाहीये। तर आमची अशी मागणी आहे की आमचा प्रश्न आहे आमदार साहेबांना की त्यांनी या गोष्टीवर वाचा फोडावी। काल परवा त्यांनी जसा एक व्हिडिओ बनवलेला आहे की अतिवृष्टीचा व्हिडिओ त्यांचा एक व्हायरल झालेला आहे, तो सगळ्यांनीच पाहिलेला आहे। तसाच एक व्हिडिओ आज असंख्य हिंदू बांधवांच्या भावना तीव्र दुखावल्या गेलेल्या आहेत। वसमत मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। आणि या संदर्भामध्ये त्यांच्याकडून अपेक्षा होती जनतेला, ज्या हिंदुत्वाच्या मतदानावर ते निवडून आले, तर त्या हिंदुत्वाच्या ज्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्या हिंदू बांधवांची एक इच्छा होती की त्यांनी या विषयावर 2 शब्द तरी बोलायला हवे होते, त्यांचं स्पष्टीकरण हवं होतं, पण या विषयावर त्यांनी एक सुद्धा शब्द बोलले नाही। जसा काल परवा एक व्हिडिओ बनवला अतिवृष्टीचा, तसा 1-2 मिनिटाचा व्हिडिओ त्यांनी बनवला पाहिजे होतं, आपले स्पष्टीकरण द्यायला हवं होतं, पण त्यांनी आरोपीला शय दिलेला आहे। या गोष्टीवरून असं दिसून येत आहे आणि त्याचमुळे आज असंख्य हिंदू बांधवांची एक मागणी आहे की या प्रकरणामध्ये नैतिक जबाबदारी, कारण की उपनगराध्यक्ष पदाचा तर ते राजीनामा त्या व्यक्तीचा घेणार नाही, म्हणून त्यांनी या सगळ्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वतः स्वीकारून स्वतः आमदारकीचा राजीनामा द्यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे। भूमिका स्पष्ट आहे, जर राजीनामा त्यांनी दिला नाही तर पुढे चालून असंख्य हिंदू बांधव तर त्यांच्या पाठीमागे राहणार नाही आणि आमची भूमिका तर आम्ही आंदोलन छेडू। जर त्यांनी राजीनामा घेतला नाही आणि स्वतःही दिला नाही तर आम्ही आंदोलन छेडणार। हिंदू बांधव सगळे, सकल हिंदू बांधवांचं आताच काही वेळापूर्वी एक निवेदन आलेलं आहे, सकल हिंदू बांधवांच्या वतीने एक निवेदन या ठिकाणी सादर झालेले आहे आणि आता भारतीय जनता पक्षातर्फे सुद्धा आम्ही असंख्य भाजपाच्या कार्यकर्त्यांसमोर एक निवेदन दिलेलं आहे। आता जर आमची मागणी या ठिकाणी पूर्ण झाली नाही, या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही, तर आम्ही मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊ, त्यांना ही मागणी करू, कारण की बरेच पुरावे आपल्याच प्रसार माध्यमातून बरेच पुरावे सगळ्यांना मिळालेले आहेत। त्यांच्या शेतामध्ये मला वाटतं 19 गोवंश आढळलेले आहेत आणि ते कशासाठी तिथे ठेवले होते डांबून, त्यांना चारा पाणी नव्हता त्या ठिकाणी, मग त्यांनी पाळण्यासाठी जर गोवंश आणले असते तर तिथे चारा पाणी आपल्याला दिसला असता। त्या गोवंशाची काय हालत आहे त्या व्हिडिओवरून, त्या फोटोवरून आपल्याला स्पष्ट दिसते। ते म्हणतात ना की गंगाधरी शक्तिमान आहे, तसा नाही, कारण की आतापर्यंत त्यांचं स्पष्टीकरण आलेलं नाही, त्यामुळे आम्ही करत आहोत।